जालना नांदेड समृद्धी मार्ग जो होऊ घातलेला आहे शासनाने, खऱ्या अर्थाने आपला महाराष्ट्र किंबहुना भारत हा प्रगतशील आहे, पण प्रगतीमध्ये जो जालना ते नांदेड समृद्धी महामार्ग शासनाने होऊ घातलेला आहे तो होण्याला आमच्या शेतकऱ्यांचं काही अडचण राहणार नाही। परंतु अन्य जे समृद्धी महामार्ग झालेले आहे महाराष्ट्रामध्ये त्या लोकांना जसा मोबदला भेटला त्या पद्धतीनं आमच्या शेतकऱ्यांना सुद्धा त्याच पद्धतीने मोबदला भेटावा। खऱ्या अर्थाने आम्ही गेली 70-75 दिवस झाले या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी आहोत। आम्ही सगळे शेतकरी वर्ग या ठिकाणी आमच्या शेत्या चाललेल्या आहेत। खऱ्या अर्थाने विचार जर केला तर आमच्या खाजगीमध्ये 25 ते 30 लाख रुपये एकर आमचा आता आम्हाला भाव भेटतोय आणि शासनाने आम्हाला देऊ केलेला जो भाव आहे तो 12 ते 12.5 लाख रुपये एकरने आहे। खऱ्या अर्थाने आमची रोड टच जमीन आहे। आम्ही जर एखाद्या व्यापाऱ्याला दिली, एखाद्या धनवानाला दिली तर 40 ते 50 लाख रुपये आमची रोड टच जमीन आम्हाला ते मागणी करतात। आणि जर शासन आमच्या शेतकऱ्याला या ठिकाणी जर मोबदला योग्य देत नसेल, खऱ्या अर्थाने आम्ही सगळे बाधित शेतकरी गेली 70-75 दिवसापासून या ठिकाणी आंदोलन करतोय। राठी सरांच्या मार्गदर्शनातून या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी आंदोलन करू लागलेलो आहे। या ठिकाणी सगळ्या क्षेत्रातले शेतकरी वर्ग या ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा आम्ही गणेश महाराज असतील, मी असेल, खऱ्या अर्थाने आम्ही बाधित शेतकरी आहोत। आमचं या ठिकाणी माझा एक अनुभव सांगतो। मी रामनगर कारखान्याजवळ 10 वर्षापूर्वी 1 लाखाला 1 गुंठा जमीन खरेदी केली। आज त्याचे जर 50-60 हजार रुपये जर मला मिळत असेल तर त्या ठिकाणी 10 वर्ष 1 लाख रुपये गुंतवणूक करून सुद्धा त्या ठिकाणी 60 हजार रुपये माझ्या पदरामध्ये पडू लागले। खऱ्या अर्थाने त्याचा आज खाजगीमध्ये जर विचार केला तर 5-6 लाख रुपये त्या गुंठ्याची किंमत आहे। तसा विचार केला तर प्रत्येक शेतकऱ्याला आमच्या 25-30 लाख रुपये खाजगीमध्ये मिळतात। मग शासनाने आम्हाला त्याच्यापेक्षा जास्त द्यावा अशी आमच्या सगळ्या शेतकऱ्यांची विनंती आहे आणि शासन हे आमच्या विनंतीला मान देऊन आमची जी मागणी आहे ती पूर्ण करील अशी अपेक्षा व्यक्त करतो। खऱ्या अर्थाने हे धर्माबद्दल अनुकूल असणारं सरकार आहे आणि देश धर्म गोरक्षण या सगळं सरकारने योग्य पद्धतीनं मार्गदर्शन करते। त्यामध्ये आम्ही सुद्धा गोशाळा सांभाळणारे मंडळी आहोत, शेतकरी वर्ग गायी सांभाळणारा आहे, सगळ्या गोरगरिबांना घेऊन चालणारा शेतकरी वर्ग आहे, किंबहुना सगळ्या क्षेत्रातल्या मंडळीला घेऊन चालणारा शेतकरी वर्ग आहे। आणि शासनाने या शेतकऱ्याची दखल घ्यावी आणि योग्य भाव त्या शेतकऱ्याला द्यावा अशी शासनाला वारकरी तर्फे एक विनंती करतो। आणि मीही एक शेतकरी बाधित शेतकरी आहे, शेतकऱ्यातर्फे सुद्धा मी विनंती करतो आणि आव्हान पण करतो, जर तुम्ही आम्हाला योग्य भाव दिला नाही तर पुढे त्या ठिकाणी पुढच्या तटस्थ आंदोलनाला आम्ही सामोरं जाऊ आणि आम्ही आमचा भाव घेतल्याशिवाय आम्ही समृद्धी महामार्ग नांदेड जालना होऊ देणार नाही याची दखल शासनाने घ्यावी असं विनंती करतो।